तर क्रिकेट आणि रक्त आता एकत्र दिसेल. भारत पाकिस्तानच्या नियोजित सामन्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय. तर यावर दाऊदच्या मेहुण्याला घरी बोलावून बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांनी क्रिकेटवर बोलू नये असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय. अमित शहांचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बिटिंगपासून चिटिंगपर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर तुम्हाला एकत्र दिसेल. हे ढोंग आहे. हे जर इतर कोणी केलं असतं तर भारतीय जनता पक्षाने आणि मोदींनी बरं का थैथाट केला असता, अंगावरचे कपडे काढून नागडे नाचले असते या रस्त्यावरती. आज एका तरी भारतीय जनता पक्षवाल्यांच्या गळ्यातून निषेधाचा सूर आला असेल तर मला सांगा. मला आश्चर्य वाटते, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून जे राजकारण करतायत डुप्लिकेट शिवसेनावाले, बरं का, अमित बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणे. यांच्या ढुंगणावर लाता मारल्या पाहिजे. वारसदार पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळताय, तिकडे ऑपरेशन सिंदूर अर्धवट टाकलं, आता क्रिकेट खेळताय. 26 महिलांचा आक्रोश अद्याप संपलेला नाही, त्यांच्या घरातला दुखवटा संपलेला नाही, अजून ते अतिरेकी सापडलेले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळता. संजय राऊत यांनी आधी सर्व देशवासियांची आणि भारतीय सैनिकांची माफी मागितली पाहिजे आणि त्यानंतर क्रिकेटवर बोललं पाहिजे. आणि राहिला प्रश्न क्रिकेटचा, तर दाऊदचा मेहुणा, दाऊदचा व्याही जावेद मियादाद याला घरी बोलावून ज्यांनी बिर्याणी खिलवली, त्यावेळेला संजय राऊत देखील तिथं उपस्थित होते. ज्यांनी जावेद मियादादला बिर्याणी खिलवली त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटवर बोलावं का, हा देखील माझा प्रश्न आहे.